नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहे कोवळ्या दुधाची खीर। तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण कोवळ्या दुधाची खीर बनवण्यासाठी इथे इंद्रायणी तांदूळ रवा ठेवून घेऊया। मस्त अशी आपण इथे इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले आहेत। 3 ते 4 वेलच्या टाकलेल्या आहेत। आता आपण हे भाजून घेऊया मस्त असं। याच्यामध्ये आपल्याला सुंठ पावडर देखील टाकायची आहे। या तांदळाची एकच नंबर अशी खीर बनते। आणि आपल्याला आता एका पातेल्यामध्ये दूध कोवळं घ्यायचं आहे। मस्त असे आपले तांदूळ भाजलेले ओतून घेऊया आता आपण। हे थंड झालेलं आहे आपलं आणि बारीक असं वाटून घेणार आहे। याच्यामध्ये मी सुंठ देखील टाकणार आहे। जायफळ सुंठ टाकू शकता तुम्ही। मी हे आता बारीक असं वाटून घेते। तर आता आपण हा कोवळा चीक ओतून घेणार आहे। दुधामध्ये आपण वेलची आणि तांदूळ वाटून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया पावडर। आवडीनुसार तुम्ही गूळ किंवा साखर पण टाकू शकता। मी ते गूळ घालून घेते याच्यामध्ये, करून घेऊया। आणि याच्यामध्ये खोबऱ्याचा किस पण टाकू शकता तुम्ही आवडीप्रमाणे। आता आपण चुलीवर ठेवून घेऊया याला। दूध फाटण्याची शक्यता असते। अगोदर गूळ घालून घेतलेला आहे दुधामध्ये। अशा प्रकारे गूळ टाकला तर दूध फाटण्याची भीती नसते। खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्ही टाकून घेणार आहे। मस्त अशी आपली कोवळ्या दुधाची खीर रेडी झालेली आहे, बघू शकता। घट्ट आणि खूप छान उकळी आलेली आहे दुधाला आणि कलरही बघा कसा आलेला आहे। खूप मस्त ही चवीला लागते। खूप साधी आणि सिंपल रेसिपी आहे आणि गावाकडे ही खूप छान लागते। गावाकडे छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता। घट्ट पण खूप छान खीर झालेली आहे आणि खूप चविष्ट खीर लागते। बाकी सर्व खीरला ही मागे टाकते इतकी चविष्ट चवदार ही खीर आहे। तुम्ही एकदा करून नक्की ट्राय करा, बघा कशी तुम्हाला ही खीर वाटते आणि आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। बघा जाळही चुलीला खूप छान लागलेला आहे आणि दुधाला उकळी बघा किती मस्त अशी ही खीर आपली बनून रेडी आहे। मस्त अशी आपली गावाकडची कोवळ्या दुधाची खीर रेडी झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा। आणि या चला सर्वांनी खायला, कोणाकोणाला हवी आहे खीर। बघा किती छान आणि घट्ट अशी ही खीर झालेली आहे। चला या लवकर, ज्यांना कोणाला खायचे आहे त्यांनी या लवकर। चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय।